हॅलो मित्रांनो, आज आपण ह्या बसला आपण हे जितू उके चॅनल ह्या याच्यातून आपण माध्यमातून आमचे हे मामाजी बरेच काही होते आपल्या हे विश्वामध्ये आपले जे शरीराबद्दलची जे आपली हे जानकारी आहे हे बरेच आपल्याला माहिती देतील. त्याला मी विनंती करतो का याच्याबद्दल काही माहिती देतील बा म्हणून हे आपल्या मीडियापर्यंत पोहोचून हे माझं काम आहे आणि माझी चॅनल आहे. माझे मी रिलीज स्टार म्हणून आहे, माझे चॅनल पाहत असाल तुम्ही आणि इंस्टाग्राम फेसबुकवर माझे नेहमी कार्यक्रम येत असते. आज हे मामाजी आले ना, याच्याकडून मला बरंच नॉलेज भेटला. आमच्या याच्यामध्ये काहीतरी सांगा ह्या गोष्टीमध्ये का होऊन झाला काना बाबून बरीच आम्हाला जानकारी भेटली ह्या गोष्टीमध्ये आणि बरीच माहिती आहे. याच्याबद्दल हे सांगतील तुम्हाला काही चुका बुका होती थोडा माफी करा. आम्ही नवीन यायने बी तेवढा काही काय नाही हलक्यामध्ये सांगतील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतील. बस हेच मला सांगण्यात हे आपले सांगण्याच्या याच्यामध्ये हटायचे. माझं नाव श्रीकृष्ण वलथरे आहे, मी शहापूरला राहतो. माझ्या म्हणण्याचा सांगायचा एकच उद्देश आहे, जीवनाबद्दल बोलू आपण. जसं या ब्रह्मांडामध्ये हर एक जीव जंतू आहे, तसंच माणूस हा एक प्रकारचा एक जीवच आहे. परंतु माणूस हा आपण माणसाचा जन्म भेटला, पण माणूस ला अधिकार तीनच आहे. एक माणूस चांगलाही करू शकतो आणि माणूस वाईटही करू शकतो आणि माणसाच्या जीवनात आपण आलो तर आपण मोक्षाचं पण प्राप्ती करू शकतो. तर आपण जसा आपणाला मार्ग भेटला तसा आपणाला तशी आपण आपली जीवनाची गती आपण बनवू शकतो. जसा तुम्ही आता बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी म्हणजे तुम्ही ना आत्मा जो आहे तो बाबा हनुमान आहे, म्हणजे तो भगवान नाही आहे. माझा म्हणण्याचा उद्देश तो आहे. तसंच कोणी अल्लाह म्हणते, कोणी ईश्वर म्हणते, कोणी आत्मा म्हणते, कोणी परमात्मा म्हणते. पण हेच म्हणजे मूळ म्हणजे तत्व स्वरूप आहे. पण आपण तत्व स्वरूपाला ओळखत नसल्यामुळे आपण अवस्थेलाच आपण स्वरूप मानतो. त्याच्यामुळे आपली फसगत झालेली आहे. जोपर्यंत तत्वाची ओळख होत नाही तोपर्यंत आपण अवस्थेलाच मानत गेलो तर आपला म्हणजे आपली ओळख आपण स्वतःच आपल्याला होऊ शकत नाही. अवस्थेमध्ये मानत असल्यामुळे आपण अवस्था अलग आहे, आपला तत्व अलग आहे. तसंच या शरीर हा एक तत्व स्वरूप आहे. जसा बाकीचे जीव जंतू आहेत हे तत्व स्वरूपाचे आहेत, पण त्याच्यातही 6 तत्व आहेत, आपल्यातही 6 तत्व आहेत. 6 तत्वामध्ये एक चेतन तत्व आहे आणि बाकीचे 5 तत्व जड तत्व आहेत. तर आपण या चेतन तत्व 5 तत्व म्हणजे क्रियाशील होते. ह्या क्रियाशील म्हणजे क्रियाशील होतात. तुमच्या धर्मामध्ये या 6 तत्वाची काही माहिती आहे? नाही आहे ना तुमच्या 6 तत्वाची माहिती आहे नाही. तर तुम्हाला हे सांगायचं आहे तर हे जोपर्यंत या तत्वाची जोपर्यंत आपण ओळख होत नाही तोपर्यंत आपणाला खरं म्हणजे आपणाला खरी म्हणजे जीवनाची माहिती मिळू शकत नाही, मिळू नाही शकत. ह्या 6 तत्वाची ओळख फक्त मानव जन्माबद्दलच मानवाच्या जीवनातच आपण करू शकतो. मोठे मोठे साधू संत झाले, पहिलेपासूनच मोठे मोठे साधू संत होऊन गेले आहेत आणि आणि त्यांनी तत्वाची ओळख केला. तसं तर या तत्वाकडून ते मोक्षाला गेले. हा तुमचा धर्ममार्ग कसा आहे, आपण वाईट सोडायचा आणि चांगल्याला पकडायचा नाही का. म्हणजे आपल्याला गती समोरची गती मिळेल, चांगली गती मिळेल. वाईट कर्म करून गती मिळेल, वाईट अवस्था आपल्याला वाईट जन्म मिळेल. मा म्हणणं ते सांगत आहे की धर्म अलग आहे
धर्म मार्ग अलग आहे ना अध्यात्म मार्ग अलग आहे. अलग आहे. हा हा हा. तर त्याच्या अध्यात्म मार्ग त्याच्या काही अर्थ करून सांगा का तुम्ही थोडक्यामध्ये? हा, त्यात अध्यात्म मार्गामध्ये तर फक्त तत्वाची ओळख होते. तत्वाची हा, बाकी धर्म मार्गामध्ये तत्वाची ओळख नाही होत. नाही होत. हा हा. त्यामुळे जोपर्यंत तो तत्वच नाही जोपर्यंत तुम्हाला भेटत नाही, भेटत नाही. हा, तोपर्यंत त्या तत्वाची ओळख नाही होऊ शकत. ओळख. आणि तुमचं जे आता तुम्ही अनेक धर्म आहेत याच्यामध्ये, हा. बौद्ध धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुसलमान धर्म आहे, हा. तुमचे बाबावाले आहेत, हा. तुमचे धर्म आहे. धर्म आहे ते पण ते आपल्या धर्मामध्ये फक्त धर्मामध्ये काय वाईट थोडा आणि चांगले पकडा. हा, बघा. पण हा तत्वाबद्दलची माहिती खरोखर तो तत्वज्ञानी जर तुम्हाला भेटल तर तोच करून देऊ शकेल. करून देऊ. हा, तर तत्वज्ञानाला कुठे भेटला कसा भेटेल बाबा? हा. तर जो कोणी ज्ञानी पुरुष असेल बाबा, हा. त्याच व्यक्तीकडून तो माहिती भेटेल. तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला. बस बस. त्यानं आपला उद्धार होऊ शकेल. उदाहरण होऊ शकतं. आपला उद्धार करू शकेल जीवनाचा. हे जे मानव जो आपला जो मानव आहे आपला, तर मानवले हे ओळख करून देणे म्हणजे आपल्याला हे गरजेचे आहे. म्हणजे आपला मानव आपण कसा वर्षाचे आपण जन्मला हा हा. आपण त्याद्वारे आपण चालून राहिला. हा हा हा. म्हणजे हे ओळख नाही म्हणजे हा. मानवाला हे ओळख नाही का ओळख. कोणत्या धर्मात चालल्या पाहिजे, कोणता काय करल्या पाहिजे, हा. आणि कोण्या पद्धतीने राहायला पाहिजे, हा, हा, हा. कसा म्हणजे मानव जीवित आपल्याला हे कशी ओळख, ओळख, हा. दुसऱ्याची आत्मा कशी ओळखून घेणे, आपल्याला ह्याची जाणून आहे आपल्याला मानवाले हा, हा. ओळख म्हणजे करून घेणे. हा हा. ते फार फार सुंदर म्हणजे चांगले मार्गदर्शन केल्या मी होतो. काही जानकारी दिल्या आहेत ह्या खरंच ह्या विश्वामध्ये आहेत ना, घडून राहिल्या आहेत जगामध्ये न चालूनच राहिलाय. आणि ओळख नाही आहे काही काही म्हणजे जे आपल्या मानवामध्ये जे ओळख नाही आहे आणि गरजेचे आहेत न, तरी बरेच तुम्ही जानकारी दिल्या आहे याच्याबद्दल न, बरीच माहिती दिल्या. आणि विश्वामध्ये आपले हे रूप, हे आपले रूप किती आहेत आपल्या विश्वामध्ये, हे आपले रूप सांगितलं ना? हा तत्व म्हणजे काय? सहा तत्वामुळे जसं मानवाला माणसाची अवस्था, पक्षाला पक्षाची अवस्था, जानवराला जानवाची अवस्था, ते पण माणूस म्हटल्यानंतर सहा तत्व अलग अलग होऊन जातात. अलग अलग होते. अलग अलग होते. अलग अलग जड तत्वात विलीन होते. आणि जो चेतन तत्व आहे, चेतन तत्व जे आपल्याला मग ते चेतन तत्व अलग होऊन जातं. अलग. ठीक आहे, तुम्ही आता सांगितलं चांगलं. असे आमचे जे याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणे असे काही काही येतेच म्हणजे काही काही सांगते तसे प्रत्येक म्हणजे ह्या आपले हे जे पृथ्वीमुनी आहे, हे विश्वमुनी जे घडलेले आहेत ते काही काही जे चेतन चैतन्य असे काही शब्द सहा तत्व चेतन तत्व आहे. चेतन. दुसरा आकाश तत्व आहे. आकाश. तिसरा काल तत्व आहे. चौथा गतिसायक तत्व. पाचवा स्थितीसायक तत्व. आणि सहावा चेतन तत्व आहे. चेतन तत्व सांगितलं ना? हो सांगा. आकाश तत्व, काल तत्व, गतिसायक, स्थितीसायक, जड तत्व आणि चेतन तत्व, असे सहा तत्व आहेत. आणि हे आपले अजून हे भविष्य वर्तमान हे म्हणजे याच्यामध्ये काही जुळले आहेत हे समजा. भविष्य वर्तमान भूतकाळ. त्याचा काल तत्व म्हणजे जसाचा काल तत्व आहे म्हणजे आता आपण वर्तमान मध्ये बोलत होतो. हा झाला वर्तमान तत्व. हा काल तत्वातला. त्याच्या अगोदरचा आपण जसा आता कालचा दिवस गेला तो भूतकाळ झाला. समोर जेव्हा आपण 1 तासाच्या नंतर 2 तासाच्या नंतर जसा जसा काल बदलत जाईल तो भविष्य काळातला होईल. म्हणजे आपल्या जे सामन्याच्या येणार आहे ते भविष्य काळातला. भविष्यकाळ असं आहे. म्हणजे अलग अलग शब्दाच्या निर्माणातून तत्वाची ओळख धर्मवाल्यामध्ये नाही आहे. तत्वाची पूर्ण ओळख करून देईल कोण? जो तत्वज्ञानी आहे, याला पूर्ण तत्वज्ञानाची माहिती आहे. तोच व्यक्ती आहे. ती व्यक्ती सांगू शकेल. म्हणजे हे आपले जे शरीराचे आहे जो आपला हा शरीर आपण जीवन कसं चालून राहिला, आपण कसं जीवन चालून राहिला तिथं बसला होता तुम्ही शरीराचे जे सांगितले
तत्वाचे त्याचे काही थोडीशी जानकारी द्या. थोडं दोन पॉईंट तुम्हाला ह्याच्यामध्ये तो झाला म्हणजे हे बंद करून हा टाकतो. चांगलं तत्व आकाश तत्व म्हणजे पोकळी मोकळी हे पोकळी हवा हवा आकाश तत्व पोकळी जे याचा अर्थ. आणि साहेब तत्व सांगितलं म्हणजे आपण पालन करतोय